हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. शनीची पीडा आहे, शनीची भीती वाटते, शनीचा त्रास होतोय आणि मग तुम्ही कुठून तरी ऐकता, कोणाला तरी विचारता आणि मग ते सांगतात काळे तीळ, काळे उडीद, तेल असं सगळं शनीला अर्पण करा आणि ते अर्पण केल्यानंतर तुमचे बरेचसे त्रास कमी होतील. आपल्यालाही माहीत असतं की याच्या मागे काहीतरी वेगळं असणार आहे, काहीतरी वेगळं शास्त्र असणार आहे. कारण हे सगळं जे डिझाईन केलंय ना ते आपण हेल्दी राहावं म्हणूनच केलेलं आहे. आता शनी महाराज, त्यांचा धातू आहे लोखंड, त्यांच्या ह्या सगळ्या काळ्या गोष्टी आवडत्या. त्यांचा जो पक्षी आहे तो सुद्धा कावळा आहे, काळ्या रंगाचा. आता निसर्गामध्ये जेव्हा आपण काळा रंग म्हणतो तर खूप कमी गोष्टी काळ्या रंगाच्या असतात. काही टर्फल असतात, म्हणजे जसं काळं उडीद आहे त्याचं टर्फल काळं असतं, किंवा हे काळे तीळ आहेत. तर काळ्या किंवा डार्क जांभळ्या किंवा डार्क ब्ल्यू किंवा ब्राऊन अशा रंगाच्या ज्या वस्तू असतात त्या जनरली आयर्न रिच असतात. आणि शनी महाराजांचा धातू सुद्धा आयर्न आहे, लोखंड आहे. आपल्याकडं अनेक वेळा आपण जेव्हा स्त्रियांची तपासणी करतो रक्ताची, तेव्हा त्याच्यामध्ये आयर्न भरपूर कमी असतं. जेव्हा आपण शनी महाराजांना हे काहीतरी अर्पण करायसाठी घरामध्ये वस्तू आणतो तेव्हा त्या थोड्याशा राहतात. घरातली गृहलक्ष्मी असते, त्याचा चांगला वापर करते, त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळतात. काळे तीळ आणि काळे उडीद दोन्ही आयर्नचे अतिशय उत्तम सोर्स आहेत. काळे तीळ याच्यामध्ये भरपूर फायबर आहे, हे तेल देणारा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये उत्तम फॅट्स आहेत, छान नटी फ्लेवर आहे, खमंगपणा येतो त्यानं. त्यानंतर याच्यामध्ये कलरमुळं किंवा त्याच्या एकूणच सीड ह्या त्याच्या निसर्गातल्या रूपामुळं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, कॅल्शियम अतिशय उत्तम प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात प्रोटीन आहे. तीच गोष्ट काळ्या उडीदाच्या बाबतीत व्हेजिटेरियन लोकांसाठी अतिशय उत्तम प्रोटीनचा सोर्स आहे. जनरली काळे उडीद आपल्याकडे फारसे वापरले जात नाहीत, पण भिजवून तुम्ही त्याची आमटी करू शकता किंवा साऊथ इंडियन पदार्थामध्ये आपण जी उडदाची डाळ वापरतो त्याऐवजी हे काळे उडीद वापरू शकता. पदार्थाचा रंग थोडासा वेगळा येईल, पण आपल्या चेहऱ्यावर छान एक पिंक ब्लश येईल, याच्यामध्ये काहीही शंका नाही. काळे तीळ जसे तुम्ही पांढरे तीळ वापरता त्याच पद्धतीने वापरू शकता. वेगवेगळ्या चटण्या, वेगवेगळे स्प्रिंकल्स किंवा वरून भाजून टाकणे किंवा आपण जो मुखवास करतो त्याच्यामध्ये घालणे, यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आपली शास्त्र, आपली संस्कृती ही आपली तब्येत अतिशय उत्तम राहावी ह्यासाठीच रचना केली गेलेली आहे. त्यामुळं काळे तीळ आणि काळे उडीद हे फक्त काही ठराविक गोष्टींसाठी अर्पण करायसाठी असे न वापरता रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर कसा होईल बघा, आणि त्याच्यामुळं तुमचं उत्तम आरोग्य आणि त्याच्यामुळं उत्तम मानसिकता राहील आणि अर्थातच आयुष्यातल्या अडचणी नक्की कमी होतील, ह्यात काही शंका नाही. तोपर्यंत